एक मोठी बातमी समोर येते। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळलेली आहे। मुंबईकडील मार्गिकेवर दरड कोसळलेली आहे, त्यामुळे मुंबईकडील मार्गिका आणि या मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। सध्या दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ही दरड कोसळलेली आहे। दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर ही दरड कोसळलेली आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। अजेश, जगदीश, पहाटेपासूनच पाहायला गेलो तर रायगड जिल्ह्यातील खालापूर आणि कर्जत या भागात जोरदार पाऊस सुरू होता आणि त्यामध्येच मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दरड पडल्याची जी घटना आहे ती समोर आलेली आहे। खोपोली जवळ बोरघाटात मुंबई लेनवर ही दरड पडलेली आहे आणि आता दरड जी आहे ती पूर्णपणे बाजूला काढण्यात जे आहे ते प्रशासनाला यश आलेलं आहे। त्यामुळे काही काळ जी आहे ती वाहतूक पूर्णपणे मुंबईकडे येणारी ठप्प झाली होती, मात्र आता जी वाहतूक आहे ती सुरळीत आहे। जगदीश, मात्र किती वेळ लागला ही दरड या ठिकाणाहून हटवायला आणि आताची सध्याची वाहतूक सुरळीत झालेली आहे, मात्र दिवसभर या मार्गिकेवर कशा प्रकारे वाहतूक कोंडी झाली होती? जगदीश, पाहायला गेलो तर ही घटना जी आहे ती 6-6:30च्या दरम्यान घडली होती आणि मोठा जो मातीचा भाग आहे तो रस्त्यावर आला होता, त्यासोबत झाडही रस्त्यावर आली होती आणि जेसीबीच्या साहाय्याने ही दरड जी आहे ती बाजूला करण्याचं काम सुरू होतं। जवळपास 1 तासापासून जी आहे ते काम सुरू करण्यात आले होते आणि जवळपास 1 तास जी आहे ती वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। जगदीश, धन्यवाद अजेश दिलेल्या माहितीबद्दल। तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळली होती, त्यामुळे दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती। दरड हटवण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू होतं। सध्या आता ही वाहतूक सुरळीत झालेली आहे।